नमस्कार, मी चिन्मय जगताप. आपण बघत आहात साम टीव्ही. माझ्यासोबत काही शिवसैनिक आहेत जे शिवाजी पार्कवर आले आहेत. आपण जाणून घेऊया की त्यांचं मत काय. साहेब, आज तुम्ही शिवतीर्थावर नेहमी येता, पण यंदा महाविकास आघाडी सोबत आलेला आहात, काय सांगाल? नाही, महाविकास आघाडी इंडिया या सगळ्या पक्षांचा मिळून आजचा मेळावा आहे आणि प्रचाराचा नारळ पुढाची सुरुवात आहे. आणि कालच इलेक्शन कमिशनरनी आचारसंहिता डिक्लेअर केलेली आहे, निवडणूक डिक्लेअर केलेली आहे. भाजपचं जे घाणेरडं राजकारण आहे ते संपवण्यासाठी सगळे म्हणून एकत्र यायचंय, यासाठी आम्ही इथे आलो. या सगळ्यामध्ये शिवसेनेवर म्हणजे उद्धव ठाकरे गटावर नवी टीका होते की बाळासाहेबांचे विचार जे होते काँग्रेस सोबत कधीही जायचं नाही, तर देखील आज तुम्हाला इंडिया सोबत यावं लागतं, म्हणजे काँग्रेस सोबतच्या मांडीला मांडी लावून बसावं लागतं. ती बाळासाहेबांच्या जी स्टेटमेंट आहे ना ती तीवर आम्ही बघितली, पण ती त्यावेळीची स्थिती होती. आज हे जे भ्रष्टाचारी आणि दबाव तंत्राचं जे सरकार आहे यांना गाडण्यासाठी आम्हाला सगळ्यांना एकत्र यायचं आहे. तुम्ही जुने शिवसैनिक आहात, आम्ही जुने शिवसैनिक. बाळासाहेबांचा काळ बघितलाय आणि आज उद्धव काळ बघताय, काय सांगाल नक्की तुम्हाला फरक काय वाटतो? उद्धव साहेब आता शिवसेना एकदम पुढे घेऊन चाललेले आहेत आणि अशीच पुढे घेऊन जाणार आहेत ते. त्यामुळे आम्ही एकत्र आलेलो आहे आणि ईडी आणि हे जे काही दबाव तंत्र चालू आहे आणि आमदार फोडायचे हे राजकारण लोकांना पटलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही एकत्र आलेलो आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा या इलेक्शन म्हटला महागाईचा, त्यावर काय सांगाल? महागाईची जवळ जास्त करून महिलांनाच पोहोचते. पुरुष वर्ग तरी नोकरी करत असताना महिलाही करतात, पण ते भागत नाही. आजकाल हे चालले चुकीचं चाललंय, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही महागाई. त्याच्या विरोधात आम्ही महिला आहोतच. आपल्यासोबत शिवसैनिक होते, महिला पदाधिकारी होते, पुरुष पदाधिकारी होते. आपण जाणून घेतलं त्यांचं मत काय. त्यांचं म्हणणं आहे की तो काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे. बघत रहा साम टीव्ही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.